आपके खास पलों के लिए खास जगह अंबरनाथ ग्रीन लीफ एक्वा लॉन्च पेश करता है शानदार रेस्टोरेंट। यहाँ एसी हॉल जहाँ मनाए बर्थडे पार्टी, रोका सेलिब्रेशन और हर तरह की फैमिली गेट टुगेदर। छोटी हो या बड़ी, हमारे पास है विशेष व्यवस्था। और सबसे खास बात, यहाँ हर दिन लाइव ऑर्केस्ट्रा और धमाकेदार डीजे। स्वादिष्ट वेज और नॉनवेज खाने का लाजवाब इंतजाम, शानदार माहौल और दिल से की गई मेहमान नवाजी। लोकेशन पाइपलाइन रोड, अंबरनाथ। बुकिंग के लिए कॉल करें 9356952839 या 8446106828 पर। अंबरनाथ ग्रीन लीफ एक्वा लॉन, जहां हर जश्न बनता है यादगार और हर दिन होता है म्यूजिकल। हम राजस्थान जा रहे हैं क्रिसमस वेकेशन में 7 दिनों के लिए। 23 दिसंबर से 2 जनवरी की डेट्स हैं। राजस्थान में 7 दिन रहना, खाना, घूमना, बहुत खर्चा हो जाएगा। अरे हमने पैकेज कराया है, वो भी ऑफर में। इसमें उदयपुर, जोधपुर, जैसलमेर, जयपुर, पुष्कर हर जगह घूमने का मौका मिलेगा। 7 डेज डीलक्स फैमिली रूम स्टे। खाना खाने का भी बताओ। खाने पीने के बड़े शौकीन हो हैं। वहाँ ब्रेकफास्ट और डिनर भी उनकी तरफ से, वेज और नॉनवेज दोनों। वाह, फिर तो मैं भी चलूंगा। नया साल मनाएंगे जयपुर में। डीजे, नाइट, फूड सब इंक्लूडेड। आप भी बुक करवाइए राजस्थान पैकेज सिर्फ 21,000 में और किड्स ओनली 16,000। कांटेक्ट कीजिए जय बालाजी पैकेज टूर। टाउन दर्शन न्यूज, समाचार ही नहीं विचार भी। सर बघा, मला कामाला ठेवले, शिवाय द्यायचा कसा? निकल चल। इथे काम त्या शेटची जागा घरी जा, काम कर तिकडे। हा सरजी, ते शेटनी ठेवले म्हणून तर आलो मी सर। शेटनी तू येणार का? मला काय माहित, मला नाही माहित, ते मला ठेवला, मी राहिलो। समजलं काय ते? मग निघतो नाही तर तू पडशी फुकट जा। तुझं नाव ते येतात, ते येतात सर, येतात, तुम्ही बात करून घ्या ना। ए इधर काला किधर इसका? हां, केले होते। आएगा 2-4 ध्यान रखना और आ रहे बाकी 50 आदमी इधर। वो सर आ रहे, उनसे बात करो, मेरे से क्यों बात करो? तू अंदर घुसा है, तू फंसेगा। सुनो, मैं क्या बोल रहा है, मेरे को वो सर ने रखा है, मैं वो रखा है, मैं आया है इसके वजह से नहीं। तू अंदर जाने तैयार है ना? तू अंदर जाने तैयार है? पुलिस जेल में अभी सर बोलेंगे काम पे रहे तो मैं काम पे रहेगा ना। सब तैयार है ना? किधर अंदर भी जाने तैयार है तू? न तैयार काय का? अभी सर आ रहे, सर से बोलो ना आप। मेरे को क्यों बोल रहे हो? ट्रेसपासिंग किया है तूने, हाँ? जगह में तू घुसा है इलीगल। इलीगल ऐसा वो बोले, इसलिए वो सर सबके ऊपर केस है। वो लोग आने वाले नहीं कोई इधर। वो आ रहे सर, आ रहे हो, आ रहे। सर का नाम तो बोल। सर का नाम श्रीराम नायक। श्रीराम नायक किधर का है? इधर का, अपने इधर का ही है। श्रीराम नायक। ए हाथ मत लगाना किसी को। उठाओ, ए उठा उठा, वो उठाओ, ए जल्दी उठाओ, उठाओ, तुम्हें बोल रहा हूँ, करो जल्दी, चलो। कुछ नहीं, ए उठाओ। अरे सब देख लेगा, सब देख ले। तू उठा, कुछ नहीं, किसी कोई दम नहीं। उठाओ तू जल्दी, उठाओ। हाँ नाही समजत। ए उठा तू, उठा। हाँ दाखव, सगळ्यांना दाखव, तुला पण दाखव सगळं कसं होतं। चला ले, बाहर ले। ए अंबरनाथ के पालेगांव स्थित जमीन को लेकर देसाई परिवार और शाह बिल्डर के बीच पिछले कई वर्षों से विवाद जारी है। इस संदर्भ में पहले भी शिवाजी नगर थाने में मामले दर्ज हो चुके हैं। इसी कड़ी में 3 सितंबर को बिल्डर सचिन शाह की शिकायत पर देसाई परिवार और अन्य लोगों पर जमीन पर जबरन घुसपैठ, धमकाने, गाली गलौज और हथियार लाने जैसे गंभीर धाराओं के तहत मामला दर्ज किया गया। इस पर वकील अक्षय देसाई ने आरोप लगाया कि उनका और उनके परिवार का इस विवाद से कोई लेना देना नहीं है, फिर भी उन्हें जानबूझकर फंसाया जा रहा है। इसी के विरोध में उन्होंने वकीलों के साथ शिवाजी नगर थाने पर मोर्चा निकाला और वरिष्ठ पुलिस निरीक्षक से मुलाकात कर मामला वापस लेने की मांग की। काल माझ्या क्लायंटच्या संगती मारहाण झाली होती आणि त्या संदर्भात मी माझ्या क्लायंटची बाजू मांडण्यासाठी डीसीपी साहेबांच्या ऑफिसला गेलो होतो आणि मग डीसीपी साहेबांच्या ऑफिसला गेलो असता तिथे डीसीपी साहेबांनी मला कॅबिनमधून त्यांच्या बाहेर काढायला 2 हवालदारांना सांगितलं आणि मला बाहेर काढलं आणि मला अपशब्द वापरले त्यांनी। आणि मी त्यानंतर हे सर्व प्रकरण माझ्या वकील बंधूंना सांगितले असता मी इथे आलेलो आहे
आणि माझ्यावर गुन्हा दाखल झालाय असं मला समजलं होतं. मी स्पॉटवर नसून सुद्धा त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे आणि माझे वकील बंधू त्यासाठी इथे आलेले आहेत. ट्रेस पासिंगचा गुन्हा असं झालाय असं मला समजलं आहे. आणि आज माझी स्वतःची जागा आहे, तिथे पण पूर्वीपासून माझे कंटेनर वगैरे आहेत. ते सुद्धा पोलिसांची टीम 30-40 जणांची टीम तो कंटेनर उचलण्यासाठी जागेवर आले होते. तेव्हा माझी फॅमिली, माझा मोठा भाऊ वगैरे तिथे त्यांना विचारणा करण्यास गेले असता माझ्या मोठ्या भावाच्या अंगावर सिनियर PI धावून आले. तेव्हा मी सुद्धा गेलो आणि मी बोललो आम्हाला मारून टाका, आम्ही इथे जीव देऊ. तुम्ही जर वकिलांना सुद्धा जर तुम्ही अशा प्रकरणात वागणूक देत आहे तर सामान्य माणूस काय करू शकतो. आणि तुम्ही गुजराती बिल्डर त्याच्या बाजूने एवढं म्हणजे हे करत आहात तर सामान्य माणूस इथे मराठी माणसाचं काहीच अस्तित्व राहणार नाही. तुम्ही जर काय आपली मागणी असणार आहे? मला न्याय देण्यात यावा, कारण की या आधी पण माझ्यावर 3 केसेस दाखल आहेत. त्या पण स्वतःच्या जमिनीसाठी मी बिल्डर कब्जा करत असताना स्वतःची जमीन प्रोटेक्ट करण्यासाठी गेलो असता माझ्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत. नाव आहे चंदूलाल शाह, सचिन शाह, मनोज दत्तू जाधव आणि कल्पेश शाह आणि नवनाथ वारिंगे. काही लेखी तक्रार वगैरे दिली? मी 2023 पासून आजपर्यंत सिनियर PI म्हणजे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना तक्रार केली आहे आणि लेखी तक्रार दिल्या सगळ्या ACP, DCP आणि CP साहेबांकडे 3 अर्ज केलेले आतापर्यंत. आणि CP साहेबांसोबत सुद्धा माझी मीटिंग झालेली आहे आणि CP साहेबांनी मला भेटायला बोलून DCP साहेबांना फोन लावला आणि काय या देसाईचा असेल ते तुम्ही बघून घ्या प्रकरण आणि मिटवून घ्या. पण मी DCP साहेबांकडे गेलो असता DCP साहेब माझ्यावर हसून ते वाद असे म्हणजे ओढवडीची उत्तर देऊन मला तिथून काढून टाकलं त्यांनी. आता काय मागणी? आता माझी एवढीच मागणी आहे का माझ्यावर जे गुन्हे होत आहेत ते खोटे प्रकारचे आहेत, बिनबुडाचे आहेत आणि यापुढे म्हणजे मला पोलीस स्टेशन पासून कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे. माझ्या फॅमिलीला वेळोवेळी DCP साहेब बोलून आणि सिनियर PI बोलून 2023 पासून आतापर्यंत धमकवतायत की तुम्ही तुमच्या जागेचा ताबा सोडा. आणि स्वतः DCP साहेब आम्हाला बोलवून बोलतात का आम्हाला सिव्हिलचा 0 नॉलेज आहे, तुम्ही त्या गोष्टी आम्हाला सांगायचे नाही, तुम्ही जर जागेवर गेले तर तुमच्यावर गुन्हे दाखल करू. ती जागा तुमची आहे, त्याचा काही पुरावा आहेत? आमच्याकडे कायदेशीर आमचे 7/12 वगैरे त्या जागेचे आहेत आणि 3 जागेमध्ये आतापर्यंत माझ्या कब्जा केलेत, त्याचे 7/12 पुरावे वगैरे सगळे माझ्याकडे आहेत. वहीं दूसरी ओर सचिन शाह की ओर से मनोज जाधव ने प्रतिक्रिया देते हुए कहा कि देसाई परिवार और अन्य लोग जानबूझकर बिल्डर को परेशान कर रहे हैं. सभी कागजात साफ होने के बावजूद राजनीतिक दबाव बनाकर काम रोका जा रहा है. प्रथमतः की मला चंदूलाल शाहच्या वतीने इथं बोलण्यास परवानगी मिळाली आहे आणि गेल्या 2023 पासून हा बघा त्यांच्यावरती हा गुन्हा दाखल आहे. ह्यो गुन्हा झाल्याच्या नंतर सुद्धा त्याही 2025ला पुन्हा त्यांच्यावर गुन्हा झाला. आलं का लक्षात? ह्या गुन्ह्याच्या नंतरून तेही पुन्हा वापस त्याच जागेवर येऊन कंटेनर आम्ही गाढ झोपेत असताना आमच्या जागेचं प्लॅन सँक्शन होऊन सर्व कामं क्लिअर असून नगरपालिकेतून सर्व कामे पूर्णतः क्लिअरन्स असून आम्ही आमचं काम सुरळीतपणे काम चालू केलेलं आहे आणि आमच्या सकाळच्या गाढ झोपेत असताना ह्याही कंटेनर आणून तिथे ठेवला. यांच्याकडे कोणताही कागदपत्र किंवा कोणते डॉक्युमेंट ओरिजिनल आजच्या करंट डेटचे नाही आहेत, बरोबर का नाही? त्याही त्यांचं 7/12 दाखवावं, ओरिजिनल आजचे करंट दाखवायचे, त्यांनी कोणतं प्रूफ दाखवावा किंवा आमची जागा आहे की काय ह्याही येऊन डायरेक्ट तिथे 7/12 आपला कंटेनर टाकलं ते, बरोबर की नाही? हे आमच्या लक्षात येताच आम्ही सकाळी 8 वाजता तिथं पोचल्या क्षणी आम्हाला कळून आला की ह्याही आमच्या जागेमध्ये कंटेनर ठेवलेलं आहे. म्हणजे ही UP बिहारची बाईगिरी आहे, ही तशी महाराष्ट्रात चालू केलेली आहे. म्हणजे आमच्या साईडवर येऊन UP बिहारसारखे दादागिरी करायला लागलेत. हे एक बिल्डर आहे, तो पूर्णतः क्लीन आहे, त्यांचं 7/12 आहे, त्यांचं फेरफार आहे, त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, त्यांचा प्लॅन मंजूर झालेला आहे. आणि आमच्या जागेवर आल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन आमची गोष्टीची दाद मागितली आणि दाद मागितल्या असताना साहेबांनी आमची सर्व विचारपूस करून आमचा कंटेनर हलवण्यात यावं त्यासाठी पोलिसांनी आम्हाला बंदोबस्त दिला आणि बंदोबस्तमध्ये आम्ही हा संपूर्ण कंटेनर हटवलेला आहे. कोणताही दादागिरीचा
किंवा कोणताही गैरव्यवहार करून किंवा गैरवापर करून किंवा शिवीगाळ करून आम्ही कोणत्याही प्रकारचं काम केलेलं नाही. पण ही देसाई कुटुंब, नंदलाल जेठानी, हे सर्व जे आहेत, हे सर्व आम्हाला बलशाही, त्यांची ताकद, पॉलिटिकल ताकद, इतर काही गोष्टी आम्हाला दाखवतात. माझं एकच म्हणणं आहे पॉलिटिशियनवाल्यांना का ह्यांचे सातबारे आजच्या करंट लोकेशनचे चेंज करावे आणि ह्यांना मग सपोर्ट करावे किंवा काय करावे. तर त्यासाठी आम्ही साहेबांकडे गेलो. तर साहेबांनी आम्हाला ताबडतोब त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला सांगितला आणि आम्ही साहेबांना बोललो का हे बघा, हे गुन्हे त्याही साहेबांनी आम्हाला दाखल करून दिले आणि त्याच्या मागं आमचा काही एक वेच नाही. आमची जागा रोडला लागून आहे. आम्ही त्यासाठी आम्हाला रोडला लागून आम्हाला फ्रंट मोठा घेण्यासाठी आम्ही दुसरा सातबारा देखील विकत घेतलेला आहे आणि रोड सोडून त्याच्या पलीकडे पण आमची जागा आहे. इतके सर्व आम्ही क्लिअर असताना शेवटीला ही पाटील फॅमिली, त्याच्यामध्ये नंदलाल जेठानी, समीर देसाई, अविनाश देसाई, मनोहर देसाई, हे सर्व जे आहे, जे मिली भिली सरकार, हे सर्व जे दादागिरी, गुंडशाही करणारी प्रवृत्तीचे जे लोक आहेत, ती हे चंदूलाल शाह, सचिन शहा, कल्पेश शाह, स्वतः मलाही हे मानसिक तकलीफ देतात आणि ह्यांच्या मानसिक तकलीफेमुळं उद्या सकाळ मला कोणत्या गोष्टीची जीव मारण्याची धमकी येते, कोणत्या गोष्टीची मला येणाऱ्या भविष्यात त्यांच्यापासून धोका आहे. आणि मी त्यासाठी साहेबांकडे गेलो आणि संपूर्णपणे त्यांना साहेबांना सर्व गोष्टी संपून सांगितलेल्या आहेत. लक्ष्मी सेल्स, शिवाजी चौक, उल्लासनगर. उल्लासनगर में इलेक्ट्रॉनिक्स का वन स्टॉप स्टोर, जहां पर आपको मिलती हैं बेस्ट डील्स. एयर कंडीशनर्स, एयर कूलर्स, सिंगल एंड डबल डोर रेफ्रिजरेटर्स, LED televisions, semi and fully automatic washing machines, deep freezers and veggie coolers. सबसे बेस्ट डील, सबसे लोएस्ट दाम और लोन एंड इजी EMI अवेलेबल. महालक्ष्मी सेल्स, इलेक्ट्रॉनिक्स मार्केट, ऑपोजिट RKD कॉलेज, शिवाजी चौक, उल्लासनगर 3. फॉर सेल्स कॉन्टैक्ट अस ऑन. टाउन दर्शन न्यूज, समाचार ही नहीं, विचार भी.